पेट्रोल पंपाच्या लोखंडी कॉलममध्ये शिरलेल्या विषारी घोणस सापाला सर्पमित्रांनी केले रेस्क्यू. नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सापाला केले वनविभागाच्या स्वाधीन. बुलढाणा शहरातील आरटीओ कार्यालयाच्या समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या लोखंडी कॉलममध्ये रात्रीपासून एक साप शिरल्याचं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्या ठिकाणी आलेल्या प्राणीमित्र प्रदीप डांगे यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना संपर्क साधला. सर्पमित्र श्रीराम रसाळ हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अतिशय विषारी असलेल्या घोणस सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे आम्ही मॉर्निंग वॉकला राजू घाटामध्ये गेलो आणि परत येत असताना या ठिकाणी देवकर पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबलो असताना इथले कर्मचारी सागर वानखेडे यांनी मला या ठिकाणी सांगितलं की तुमच्याकडे कोणी सर्पमित्र यांचा नंबर असेल तर सांगा. या ठिकाणी भलं मोठी एक घोणस या ठिकाणी खूप अत्यंत जहरी विषारी त्याला आपण ओळखतो. तर मी लगेच आमच्या रसादादांना फोन केला. रसादादांनी तुरंत फोन उचलून आणि या ठिकाणी ताबडतोब येऊन या घोणस या सापाला रेस्क्यू केलेला आहे आणि दादांचे खूप खूप धन्यवाद.